स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 6. शारदाला लग्नासाठी कसे तयार करायचे हा प्रश्न सुदर्शन यांना पडला होता. त्यामुळे त्यांनी श्यामलीसोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. श्यामलीला तर काय रिॲक्ट करावे तेच समजत नव्हते. ताई कधीच या लग्नासाठी होकार देणार नाही. तुम्ही याआधी पण तिचं लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यात हा मुलगा 4थी शिकलेला साधा शेतकरी आहे. ताई त्या मुलाला पाहणार देखील नाही. श्यामली ठामपणे म्हणाली, माझ्यासाठी शिक्षणापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. मला आपल्या शारदासाठी तोच योग्य वाटतो. सुदर्शन म्हणाले तशी शारदा आतमध्ये आली. तुम्ही बोलावलं बाबा? शारदा त्यांच्या समोर येऊन बसली. तुझ्यासोबत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं, सुदर्शन म्हणाले. दोघांचा गंभीर चेहरा पाहून शारदा समजून गेली होती की नक्कीच काहीतरी आहे. आजपर्यंत मी तुम्हा दोघींकडे कोणत्याही प्रकारची बंधने लादली नाही. तुम्हाला प्रत्येक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. पण आज एक बाप म्हणून मी तुझ्याकडे काही मागितलं तर माझी आशा आहे की तू मला निराश करणार नाही. सुदर्शन म्हणाले. तशी ती मंद हसली. हे आयुष्य तुम्ही दिलं आहे, त्यामुळे मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. शारदा त्यांचा हात हातात घेत म्हणाले, मी तुझ्यासाठी मुलगा पाहिला आहे. तुझ्यासाठी तोच योग्य आहे. तो हर प्रकारे तुला समजून घेईल. फक्त या लग्नासाठी तू होकार द्यावा हीच माझी अपेक्षा आहे. सुदर्शन म्हणाले. तिने लगेच त्यांच्या हातातून हात काढून घेतला. माझा भूतकाळ पाहता कोणी मुलगा माझ्यासोबत लग्न करणार नाही हे तुम्हाला चांगले माहीत आहे. याआधी तुम्ही प्रयत्न करून पाहिला होता, पण त्या मुलांचे ते सोकॉल्ड प्रश्न, मला तर सांगायलाही लाज वाटते. शारदाची अवस्था ते समजू शकत होते. हाताची 5 बोटं सारखी नसतात बेटा. प्रल्हाद 4थी शिकलेला साधा शेतकरी असला तरी मनाने खूप चांगला आहे. तो हर प्रकारे तुला समजून घेईल. सुदर्शन म्हणाले. याचा तिला जबर धक्का बसला. हे तुम्ही काय बोलत आहात? नवऱ्यापेक्षा बायकोचं शिक्षण थोडं जरी जास्त असलं तरी पुरुषांचा अहंकार दुखावला जातो. अशा कितीतरी केसेसमध्ये मी स्वतः घटस्फोट घडवून आणले आहे. आणि तुम्ही आपल्या वकील मुलीला 4थी शिकलेला मुलगा सजेस्ट करत आहात. तुमची काय इच्छा आहे की मी वकिली सोडून शेतामध्ये नांगर चालवावा? शारदा म्हणाली. तू एकदा मुलाला पाहून तर घे. आजपर्यंत मी कित्येक शिकलेले अशिक्षित पाहिले आहे जे आपल्या पत्नीला 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवतात. पण हा तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला तयार आहे. तो नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. सुदर्शन म्हणाले. मी माझी खंबीर आहे. मला कोणाचीही गरज नाही. शारदा ठामपणे म्हणाली. म्हणून ते चिडले. तुझा हाच निर्णय असेल तर आजपासून मी तुझ्यासाठी मेलो. आज पहिल्यांदा तुझा बाप तुझ्याकडे काहीतरी मागत आहे आणि तू चक्क नकार देत आहे. हे तुझ्या सुखासाठी चाललं आहे. आणखी किती दिवस मी जगणार आहे सांग? सुदर्शन यांना बोलताना त्रास होत होता. श्यामलीने त्यांना खुर्चीवर बसवले व पाणी दिले. तुम्ही त्या अनोळखी मुलासाठी माझ्यासोबत वाद घालत आहात. लग्नानंतर आमची मतं नाही जुळली आणि आमचा घटस्फोट झाला तर चालेल तुम्हाला? शारदाला रागात म्हणाली. मला माणसं ओळखता येतात जे तुला कधीच जमलं नाही. म्हणून आज तुझी ही अवस्था झाली आहे. तुझ्याजवळ उद्याचा दिवस आहे आणि मला तुझा होकार अपेक्षित आहे. नाहीतर तुझा व माझा संबंध तुटला. असे बोलून सुदर्शन निघून गेले. त्यांच्या अशा बोलण्याने तिचे डोळे भरून आले. प्रत्येक वेळी तिला समजून घेणारे तिचे बाबा आज तिच्यासोबत वाद घालत होते. हे तिला सहन होत नव्हतं.
आज बऱ्याच दिवसानंतर अक्षय व त्याची बायको सोनाली घरी आले होते. दोघेही आपल्या शहरी लाईफमध्ये इतके बिझी होते की त्यांना घरच्यांचा विसर पडला होता. दोघेही आपल्या कारमधून आले होते. दोघांनीही घरात पाऊल ठेवला तसा अक्षय आईच्या पाया पडला. कशी आहेस आई? अक्षयने विचारले. मी बरी आहे, पण तुला आज अचानक आमची आठवण कशी आली? सुलोचनाबाई थोड्या गुस्सात म्हणाल्या. आम्ही दोघेही जॉबमध्ये इतके बिझी असतो की वेळच मिळत नाही. त्यात रविवारचा दिवस घरच्या कामामध्ये निघून जातो. सोनाली म्हणाली तशी अनु खाली आली. त्या दोघांना पाहून तिलाही आनंद झाला होता. कशी आहेस अनु? तुझं कॉलेज काय म्हणत आहे? अक्षयने विचारले. यावेळी माझं फर्स्ट क्लास मिळवण्याचं टार्गेट आहे. मी CAचा फॉर्म भरला आहे. त्याची पण स्टडी सुरू आहे, अनुने सांगितले. चांगलं आहे की, पण या गावामध्ये शिकून तुझं काय होईल असं वाटत नाही. बरं ते जाऊ दे. माझी बॅग रूममध्ये ठेव आणि शांताला चहा टाकायला सांग. प्रवासामध्ये थकल्यासारखं झालं आहे. सोनालीचं अनुला असे काम सांगणे सुलोचनाबाई यांना अजिबात आवडत नव्हतं, पण त्या काही बोलल्या नाही. रात्री प्रल्हाद घरी आला. आपल्या भावाला पाहून त्यालाही आनंद झाला होता. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि हॉलमध्ये गप्पा मारत बसले. तुझ्याजवळ काम होतं दादा, अक्षयने विषय काढला. म्हणून सुलोचनाबाई यांनी त्या दिशेने कान टवकारले. अक्षयला कशी सुरुवात करावी ते समजत नव्हते, म्हणून त्याने सोनालीला इशारा केला. त्याचं काय आहे ना दादा, शहरातले खर्च तुम्हाला माहीतच आहे. त्यामध्ये आम्ही लोनवर फ्लॅट घेतला आहे. आम्ही दोघे दिवस रात्र मरतो, पण कर्ज काही फिटायचं नाव घेत नाही. तुम्ही 1,00,000 रुपये दिले असते तर बँकेचा हप्ता भरता आला असता, सोनाली म्हणाली. तसा सुलोचनाबाई यांना राग आला. तो कुठून देणार पैसा? आधीच अक्षयच्या शिक्षणासाठी बराच पैसा खर्च झाला आहे. त्यामध्ये कामाला लागल्यापासून त्याने 1 रुपया सुद्धा दाखवला नाही. प्रल्हादवर अजून अनुची जबाबदारी आहे. त्याचंही स्वतःचं आयुष्य आहे. सुलोचनाबाई शिकलेल्या नसल्या तरी त्यांना दुनियादारीची समज होती, कारण त्यांनी आपल्या जावा व दिरांचा त्रास सहन केला होता. आई बरोबर म्हणत आहे. शेतामध्ये पहिल्यासारखं उत्पन्न होत नाही. ते तर नशीब दुधाची डेअरी आहे, म्हणून पैशाला पैसा लागतो. तुला घर घेताना मी 5,00,000 रुपये दिले होते. आता पावसाळा तोंडावर आला आहे. काम करणाऱ्या गड्यांना पगार द्यावा लागतो, म्हणून यावेळी जमणार नाही, प्रल्हाद म्हणाला. म्हणून सोनालीला राग आला. तुम्ही राहू द्या भाऊजी. तू एक काम कर अक्षय, माझे दागिने गहाण ठेवून पैसे जमव. उगाच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. पैसा नाही म्हणून मी बाळाचा विचार करत नाही. माहीत नाही कधी या कर्जातून मुक्ती मिळेल, सोनाली रडायचं नाटक करत म्हणाली. त्यामुळे प्रल्हादचा नाईलाज झाला व त्याने अनुला चेकबुक आणायला सांगितलं. अनुला त्या दोघांचा स्वभाव माहीत होता, पण मोठ्या भावांमध्ये बोलणं तिला प्रशस्त वाटलं नाही, म्हणून ती मुकाट्याने चेकबुक घेऊन आली. तशी प्रल्हादने त्यावर सही केली. अनुने त्याला सही करायला शिकवलं होतं. सोनालीने पटकन तो चेक हातामध्ये घेतला. ब्लँक चेक पाहून तिचे डोळे लकाकले होते. एकदा का घराचं कर्ज फिटलं त्यानंतर मी तुमचे सर्व पैसे देऊन टाकेल, अक्षय बोलायचं म्हणून बोलून गेला, कारण त्याच्या घराचं कर्ज फिटून जमाना झाला होता. असू दे रे, माझ्यासाठी तुमच्यापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही, प्रल्हाद मोठ्या मनाने म्हणाला. तशी सोनाली जायला निघाली. थांबा वहिनी, तो चेक द्या ना. अनुने चेक घेतला व त्यावर तारीख, अमाऊंट व नाव लिहिलं आणि पुन्हा तो चेक तिच्या हातात दिला. तसा सोनालीला राग आला. कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून तू बरीच हुशार झाली आहेस. आमच्यावर विश्वास नाही का, सोनाली गुस्सात म्हणाली. तसं नाही वहिनी,
आमचे सर सांगतात की ब्लँक पेज आणि ब्लँक चेक यावर कधीच सही करायची नसते. अनु म्हणाली. तशी सोनाली आपल्या रूममध्ये निघून गेली. अक्षय पण तिच्या मागे निघाला. त्याला पैसे द्यायची काय गरज होती? त्याचं हे नेहमीचं झालं आहे. सुलोचनाबाई प्रल्हादवर चिडल्या. तसा तो मंद हसला. जाऊ दे आई, लहान आहे तो. मोठा भाऊ असताना लहान भावाने बाहेरून कर्ज काढलेलं बरं दिसत नसतं, प्रल्हाद म्हणाला व आपल्या रूममध्ये निघून गेला. अजूनही प्रल्हादवर असलेली जबाबदारीचे ओझं कमी होत नव्हतं. त्यामुळे त्याचं स्वतःचं असं आयुष्य राहिलेलं नव्हतं. म्हणून सुलोचनाबाई यांना त्याच्यासाठी हुशार व शिकलेली मुलगी हवी होती. एकदा का शारदाने लग्नाला होकार दिला, त्यानंतर त्यांची चिंता कायमची मिटणार होती. सोनाली झोपायची तयारी करत होती. अक्षय आत आला व आतून दरवाजा लावून घेतला. तुझ्या सिंगापूरची ट्रिपची अरेंजमेंट झाली. आता खुश ना? अक्षय बेडवर अंग टाकत म्हणाला. तुझ्या घरचे दिसतात तसे नाही. शेतामध्ये आपला अर्धा वाटा आहे. तरी पण दादा पैसे द्यायला काय त्रास होतो काय माहीत. त्यात ती अनु जेव्हा पाहावं तेव्हा शहाणपणा करत असते. सोनाली चांगली चिडली होती. तिला आधीपासूनच आपल्या सासरची फॅमिली खटकत होती. विनाकारण माझं डोकं खाऊ नकोस. शेती काय कुठे पळून चालली नाही. दादा काही लग्न करत नसतो. त्यामुळे पुढे जाऊन ही शेती व डेअरी आपल्यालाच मिळणार आहे. म्हणून उगाच कोणाच्या नजरेत वाईट होऊ नको. तिला अक्षयचे म्हणणं पटलं होतं. पण तिचा शेतीपेक्षा दूध डेअरीवर जास्त डोळा होता. कारण खरा पैसा तिथून येत होता. क्रमश पुढचे पार्ट ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.